भोळे शंकरनी नाचायलाच लागले. हर हर महादेव. ए दादा, एवढ्या शंकराला खूप आनंद झाला. शंकराची सेवा चालू आहे आपली. मग थोड्या ना तिडक्या 12 वर्ष आपण देवाची सेवा करतो. 12 वर्ष देव. ओम नमः शिवाय. ओम गोदडे शिवाय. तुझे इथं काय गोदाडे शिवायचा धंदा होता काय? कारखाना होता कारखाना. कारखाना? हा, एका रात्रीत 2 गोदडे. एका रात्री 2 गोदाडे. हवा हा कोणाचा तरी आवाज येतो आपल्याला, आवाज येतो पण डोळे उघडून पाहायचं. डोळे उघडून पाहिलं पाहिजे. हर हर महादेव. दादा हा माग वळ. हे कोण आहे? हे काय आलं इकडून? अरे काय आलं म्हणजे तुम्ही ज्या पिंडीची सेवा मांडली त्या पिंडीचा मालक महादेव म्हणतात मला. असं हा? कोण आहे? अरे ह्या पिंडीचा मालक महादेव म्हणतात मला. महादेव आपले ना पूजामध्ये कोणतरी ना वेगळं आणून राहिले हा, काहीतरी. विघ्न आणून राहिलं. खुशाला आला ना म्हणतो महादेव रे. आपली 12 वर्ष भक्ती नाही, शेवटाला जाऊन देणार नाही. सहजासहजी माणसाला देवाची ओळख होत नाही. आता महादेव खरंच असा येईल का बाहेर? तेच ना मग. हा, खुशाला आला ना म्हणतो महादेव रे. काय महादेव रे? अरे खरा देव तर नेमके कशात कळायला पाहिजे ना माणसाला. कोणत्या रूपात देव येईल सांगता येत नाही माणसाला. हा महादेव तर नाही, ते महादेवाचा भाऊ दिसाना. हा होय. हा? अरे तुम्ही माझ्यावाली सेवा मांडली, माझी भक्ती मांडली. हा तुम्ही महादेव? हो. महादेव आहे? हा. लाभ करीतो का तुम्हीच करीत? अरे नाग वाळून टाकला तुम्ही. त्याची विटंबना करू नका. तुम्ही तप करून नाग वाळून टाकला. चितळण. हर 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 महादेव. असं ऐकलं रेमगवड्या खेमगवड्या. हा 12 वर्षापासून तुम्ही माझी भक्ती मांडली. करतो. तुम्ही साक्षात आम्हाला दर्शन दिलं. हा. घेऊ द्या दर्शन, घेऊ द्या. अरे मग विचारून बम घेतला. बम भोलेनाथ. हा. घ्या गोदाड्या पडा पतंगा. होय. सगळं पटंगणाचे कुठेही पडा. गोदाडे टाकायची गरजच नाही. हा. बारदाण्यावर पसर. हा. हा. प्रयागला येतो. अहो देवा, तुम्ही आमच्या भक्तीला धावून आले. भक्तीला धावून आलो. अहो आम्ही इतक्या दिवसाची 12 वर्षापासून इथं भक्ती मांडली तुम्ही. भक्ती आम्ही मांडली. 12 वर्ष भक्ती केली हा. ही तुम्हाला आंतरिक कळायला पाहिजे. कशासाठी भक्ती केली आम्ही? अरे तुमच्या पोटी मुलबाळ नाही म्हणून तुम्ही माझी भक्ती केली. देवाला सगळं आंतरिक कळतं. अंधारात कळलं. अंधारात आणि उजाडत नाही. अरे आंतरिक कळत मला. आंतरिक कळत. होय. बरोबर आहे, बरोबर ओळखलं बाबांनी. बरोबर आहे. अरे आम्ही 12 वर्षापासून ही सेवा मांडली. सेवा मांडली 12 आमच्या वर्षापासून. कुठे संतती नाही. तुमच्या पोटी संतती नाही. हा तुम्ही माझी भक्ती मांडली. असं आजपासून 6 महिन्याना, हा आजपासून 6 महिन्याना पोटची नाही पण धर्माची धर्मकांड तुमच्या राजवाड्यात आल्याशिवाय राहणार नाही. असं हो. वा 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 वा. देवा तेवढंच लागत आम्हाला. असं ना. आमच्या राजवाड्यात काही कमी नाही. हा. अहो किती मोठा आमचा राजवाडा. बरोबर. नौकर चाकर आमच्या हाताखाली. हा. लागन तेवढी धनदौलत दौलत. आमच्या का ते म्हणते ना, हा. महाली जीवा दिक्पाता. आणि कोटी दिवा पुत्राचा. पुत्राचा. असं ना. काय हरकत नाही. आजपासून 6 महिन्याना तुमच्या वाड्यामध्ये पोटची नाही पण धर्माची धर्मकन्या आल्याशिवाय राहणार नाही. बर. म्हणून मग हा. भोळ्या शंकरांनी काय केलं? हा. हा. बाण्यासुराला हाक मारली. हाक कशी हाक मारली? त्याला. हा. शंकराने मनामध्ये विचार केला, हा. हा. हेरेमगौडा खेमगौडा दोन धनगराच्या पोटी संतती नाही. बर. यांना काहीतरी आपण विभूती द्यायला पाहिजे. दिली पाहिजे. म्हणून हाक बाण्यासुराला मारली. बाण्यासुराला मारली रायगणी. मानसुराला मारली मारली. मानसुराला मारली रायगणी. ऐकलं मानसुरा? बोला देवा. हे बघ काय? मानसुरा, हो. ही चंदनाच्या लाकडाची पेटी आहे. ही पेटी. हा. आहे का नाही? हो आहे ना. आपण त्या रेमगौडा खेमगौडा धनगराला शब्द दिलेला आहे. कोणी? मी स्वतः शब्द दिलेला आहे बर. की आजपासून 6 महिन्याना तुमच्या राजवाड्यामध्ये पोटची नाही पण धर्माची धर्मकन्या येईल. असं? मला 6 महिना झाला संकट पडलं. हा. हे बघ
ही चंदनाच्या लाकडाची पेटी घे. ही पिठी घेतो. या पेटीमध्ये हा माझ्या जटामधली बाणगंगा बर जटामधली बाणगंगा काढितो आणि या पेटीमध्ये आणि शंकर मग जटात सोडून जटा धरणीला आपटतात. हा ही पेटीमध्ये ठेवणार तुम्ही. पेटीमध्ये ही बाणगंगा ठेवणार. बर ही ही पेटी घ्यायची. हा चंदनपूरच्या खांडवनामध्ये जायचं बर आणि खांडवनामध्ये ही पेटी फेकून द्यायची. आणि देवा. मग हो देवा. शंकराने हा. जटा आपटतात हा आणि कन्या कशी निर्माण करतात. कशी बरं शंकराने धरणीवरती जटा आपटल्या. हा एक सुंदरशी कन्या उत्पन्न झाली आणि बाणेश्वराला सांगतात. देवा. बाणेश्वरा हो. हे बघ, ही लहानशी कन्या घ्यायची हा. आणि चंदनपूरच्या खांडवनामध्ये फेकून द्यायची. धुळ्यामाळ्या नावाचे 2 धनगर येणार. त्यांना ही पेटी सापडणार. राज दरबारमध्ये ही पेटी घेऊन जाणार. त्या कन्याचा उद्धार होणार. देवा. प्रतिपाळ करणार. हो हो देवा. हो तुम्ही जाता कुठं आपटले हो? दगडे फाट्याला. ब्रह्मगिरी. अरे ब्रह्मगिरी पर्वतावरती ह्या जाटा आपटल्या. असं हो ही बाणगंगा आता कुठं सोडायची? चंदनपूरच्या खांडवनामध्ये. करवंदीच्या जाळीत. तुम्ही एक काम करा. काय अहो जसं तुम्ही मला हे काम सांगितलं हा माझ्या नावाचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. ऐकलं बाण्यासुरा. हो तुझं नाव बाण्यासूर. हो या कन्याचं नाव बानू असं पडेल. असं तेव्हा तुझ्या नावाचा उद्धार होईल. जा मी लगेच जातो. हा जाऊ का? लगेच जा. आणि मग त्या बाणासुरानं पिंटी हा शिरी घेतली, डोक्यावरती घेतली बर आणि धावपळ करीत आला बघा चंदनापूर आला. आला चंदनापूर आला राजा राजी. आला चंदनापूर आला राजा राजी. बाण्यासुराने पिंटी डोक्यावरती घेतली